सागवानाचे, लिंबूचे, परत आंब्याचे, परत लिंबूचे. आम्हाला माहिती भेटेल का हे सागवान कुठल्या प्रकारचं आहे तुमच्या शेतात? हा सागवान आपला नॉर्मल लावलेला आहे आपण. सरकारकडून निधी भेटते. जवळजवळ आम्हाला 200 झाडं भेटलेली. त्यातले 100 झाडाले 100 झालेत. तुमचे जवळजवळ 30 एक झाडं असतील या झाडल्या पट्ट्यात. हा झाडं लावलेत फळांच्या 2 झाडाच्या मध्ये लावलेले. फळाचं पण उत्पन्न निघतं, झाडाचं पण निघतं. कारण झाड एकदा मोठं झाले हाईट जातं, त्या झाडाची सावली पडत नसते मेन. आम्हाला दाखवू शकता का तुमचे पूर्ण बाग आहेत? हा तुमचा कांदा किती एकर आहे? आता जवळ 3 एकर कांदा आहे. बघू शकता कांद्याची क्वालिटी आणि क्वांटिटी बघू शकता. लाल भडक कांदा आहे यांचा. थोडं पावसामुळं कांद्याला थोडं फटका बसलेला आहे. काय नाही, शेतकरी कधी पण नुकसानाला सहनच करत असतो. आणि तुम्ही सरकारला काय म्हणसाल? शेतकऱ्याला खरंच सरकारने रेट आणि भाव देतो का? भाव तर देत नाही, पर काय रेट करायचं काय अर्थ नाही आहे. तुम्ही तसं करू नका. सरकारने तर कुठं कुठं लक्ष द्यावं. कांद्याकडे बघावं, शेतकऱ्यांकडे बघावं, युवा पिढीकडे बघावं. कुणाकडे लक्ष द्यावं शेतकऱ्यांनी? सॉरी, सरकारने. मग तुमच्या मोठ्या भावांची लग्न कशी होणार? आता काय नशिबाच्या पुढे आम्ही काय करणार? आता नशीब नाही म्हणल्यावर काय, पुरींना घर पाहिजे, बंगला पाहिजे, सरकारी नोकरी पाहिजे, शेत पाहिजे. शेत असलं तर नोकरी नसते, नोकरी असली तर शेत नसतं. करा काय मुलांनी? मग तुमच्या अपेक्षा तर काय आहे नेमकं? आमच्या अपेक्षा काहीच नाहीत. आम्हाला फक्त लग्न झाली पाहिजे, आमचं शेत सांभाळ. आम्हाला कोण नाही, नोकरीला गेल्यावर शेत कोण सांभाळणार आमचं? बरोबर आहे. या पोराचं लग्न झालं नाही, रडत आहे यांच्यापाशी. आता करायचं काय? तुमचं म्हणणं काय आहे नेमकं? तुमच्या अपेक्षा काय आहेत सरकाराकडून? आमच्या सरकारकडून अपेक्षा काहीच नाही आहेत. फक्त शेतकऱ्यांना मुली दिल्या पाहिजेत. शेतकऱ्यांना जर मुली नाही दिल्या तर उद्याच्या घरच्या चुली पेटणं अवघड होतील. जर शेतकऱ्याचाच मुलगा नाही राहिला. बरोबर आहे तुमचं. शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे, पालनहार आहे. आणि त्यापुढं ग्रामपंचायत काय झालं? जर आज शेतकऱ्यांच्या मुलांची लग्न नाही झाली तर मुलं आत्महत्यावर उतरत आहेत. 1 2 3 स्टार्ट ना. तुमची ग्रामपंचायत काय करायली? जाटा उपडाली. का करायला म्हटल्यावर आता वरना पाऊस पडला म्हटल्यावर तर त्याला काय. आणि या वर्षी आमच्या भागात एवढा पाऊस नसतो, तरी पाऊस खूप झाला, पुराचा फटका बसला. पूर आला तर पण सरकारचं याच्यात आता अतिवृष्टीच्या सरकारने तर काय करावं? तुमची सीना नदी आहे तुमच्या गावाला. सीना नदीचा शेतकऱ्यांचं भरपूर नुकसान झालं आहे. तुमची अपेक्षा म्हणजे सरकारकडून काय आहे? आम्हाला सरकारकडून एवढंच अपेक्षा आहे की जी आमची थोडीफार नुकसान भरपाई झालेली आहे, थोडीफार म्हणजे बहुत झालेली आहे, त्याची फक्त आमची जी आम्हाला पूर्ण प्रॉफिट जरी नाही दिलं तरी आमच्या नुकसान भरपाईची मागणी करतो आम्ही. एवढंच, आम्हाला एवढं काही हे नाही आहे. फक्त जे नुकसान झाले थोडंफार शेतकऱ्यांच्या नदीकडच्या साईडच्या लोकांचं, ते दिलं तर पण काय हरकत नाही आहे. मग तुमची दिवाळी साजरी करणार का नाही तुम्ही? दिवाळी हा आपला हिंदूचा सण आहे, हा साजरा केलाच पाहिजे. थोड्या काय आशे न होईना पर दिवाळी हा साजरी होणार, थोड्या नाराजीने होणार पर होणारच. धन्यवाद. तुम्ही बघू शकता शेतकऱ्यांचे हाल इथल्या. लावलेत, जे काय होणार आहे ते कष्टाच्या पुढे आपण काय करायचं नाही. निसर्गाच्या समोर कधीही कुठलाही मनुष्य आतापर्यंत जिंकलेला नाही आहे. निसर्ग आहे. आज नुकसान आहे तर उद्या तोच निसर्ग तुम्हाला उद्या फायदा पण करून देऊ शकतो. धन्यवाद. तुम्ही बघू शकता